माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे. आपत्ती आली की मी कुठे माझ्या खात्यात कमी पडलो का? कुठेही आपत्ती आली तर मी माझ्या खात्यात कमी पडलोय का? माझं काम किती जोरात आहे या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे. मग कुठे पूर येऊ द्या, कुठे लँडस्लायडिंग होऊ द्या, कुठे बिबट्या येऊ द्या, कुठे बदलापूरला रेल्वे त्या ठिकाणी कुठे आंदोलन होऊ द्या, कुठे दगडफेक होऊ द्या, काहीही झालं तर मी सगळ्यात आधी हजर असतो. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणून माझं खातं अतिशय जोरात चाललेलं आहे. इरिगेशन खातं माझ्याकडे. मला वाटतं इतक्या वेगाने काम या वर्षी जेवढं आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली केलं, मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी इरिगेशन खात्याचा मंत्री होतो, पण त्यापेक्षा जास्त स्पीड आता यावेळेला आम्ही घेतलेलं आहे. आता आम्ही 1.25 कोटी रुपयाचं काम फक्त नदी जोड रिव्हर लिंकिंगचं विदर्भामध्ये या ठिकाणी करतोय. इथे नारपारचं आम्ही या ठिकाणी करतोय. कोकणामध्ये आम्ही करतोय. कोकणातले आता जवळपास 3,500 कोटीचे टेंडर आता आम्ही त्या ठिकाणी आता काढलेले आहेत. परवाच मागच्या महिन्यातच काढलेले आहेत आणि नारपारला आता आम्ही तात्काळ त्याचं टेंडर आम्ही काढतोय. 50,000 45,000 कोटी, ज्यामुळे सगळे गिरणा जे आमचे सगळे शॉर्टमध्ये आहे, दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मी पाणी नेतो आहोत. म्हणून मला वाटतं की आमच्या खात्याच्या माध्यमातून सुद्धा अतिशय वेगाने, पण एकंदरीत आपण जर बघितलं तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सगळ्या खात्यांकडे त्यांचं लक्ष आहे. 100 दिवस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी जनतेची कामं करून घेतली आणि एक वेगळं विजन असलेला नेता आमच्याकडे या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण बघतात की वर्षभर आम्ही सांगायची गरज नाही, तुम्हीच ठरवा, तुम्हीच सांगा की आमचं काम किती चांगलं चाललेलं आहे. 10 पैकी